श्री स्वामी समर्थ अध्याय 13 श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय श्री स्वामी समर्थ 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 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सान्निध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलवण करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता यायचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले। श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेरी पाहून यायशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताज्याचे घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागले। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावी जा चंद्रहार राणीसाहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की। ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती। सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दूरी करावे राणी म्हणत असे। पाहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थ करी घेतले। अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे ऊने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले। तयासी झाले मास दोन
पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावोनी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसा काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहले. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईंनी राहावे दुरी श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बळवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृप राहे. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमबाहू. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.